लेटेस्ट शूटिंग ट्रेंड्स लेटेस्ट शूटिंग ट्रेंड्स बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट शूटिंग ट्रेंड्सला सुरुवात करूया. आणि सगळ्यात बॉटमला कोण आहे तुम्ही बघितले घर रुचिता अनुश्री यांनी डोक्यावर घेतलं आहे आणि ते कोणालाही काही बोलत आहे, कोणालाही काही शिव्या देत आहे. अक्षरशः फॅमिलीसोबत बिग बॉस माणूस बघू शकत नाही. त्याच्यामुळं असं वाटतं आहे की भाऊंनी नाही यार, भाऊंच्या धक्क्यावर ना जरा अनुश्रीची रुचिताची कान उघडणी चांगली जबरदस्त केली पाहिजे. का फॅमिलीसोबत पाहू त्या डायरेक्ट प्राजक्ता तिला मूर्ख बोलल्यावर ती डायरेक्ट जीववरनं ते शिवे देते, जे आपण इथं बोलूसुद्धा शकत नाही. हां, डायरेक्ट हे असले वर्ड्स बोलते. लोकांना अक्षरशः टी व्ही बंद करून टाकायला लागेल असल्याशिवाय नको नाही द्यायला पाहिजे. मला असं वाटतंय भाऊच्या धक्क्याला तर या घाबरतच नाही. मला असं का बरं वाटतंय, कारण विचारच करत नाही ना रुचिता ना अनुश्री. भाऊच्या धक्क्याचा विचारही करत नाही की किती खतरनाक क्लास लागणार यांचे. आणि ते जाऊ दे, ऑडियन्ससुद्धा जराही पसंत करत नाही आहे. नंबर 9वर आहे रुचिता जामदार. रुचिता जामदार आपण बघितलं काल डायरेक्ट तन्वीच्या कॅरेक्टरवर शिंतोडे उडवले तिने. डायरेक्ट बोलली पहिले विशालसोबत होती, आता तू आयुषसोबत आहे. आणि हे इवन ती हे सुद्धा बोलली आहे, बिग बॉसने म्यूट केलं आहे की हिला रोज पोरं लागतात किंवा रोज पोरं बदलते, असं काहीतरी समथिंग वर्डिंग तिची होती. का हिला रोज मुलं लागतात किंवा हिला रोज मुलं बदलते, अक्षरशः अशी वर्डिंग होती तिची. तर हे सगळं म्हणजे हे सगळ्यांचं जे आहे ना, मला वाटतं यावेळेसच्या बिग बॉसची जी म्हणजे क्लास असेल, भाऊचा धक्का असेल, तो पूर्ण या दोघींवर असणार आहे, पूर्ण. कारण यांनी खूप लिमिट क्रॉस केलं आहे, खूप. आणि नंबर 9वर रुचिता, तर नंबर 8वर आहे अनुश्री माने. अनुश्री राकेश बापटच्या फुल ऑन मागं लागलेली. जसं एक अजून प्रोमो आउट झाला आहे की ज्यामध्ये मी त्याचं आहे ना एक वेगळा व्हिडिओ बनवते, पण इथं मी तुम्हाला सांगू इच्छिते. जर टॉपिक सुरू केला आहे तर अनुश्री मानेने राकेशला कॅप्टन्सी उमेदवार इथनं बाहेर केलं आणि याच्यावरनं यांचे वाद जे आहे ना घरात होताना दिसत आहे. आणि ही राकेशच्या मागं लागली. इवन ती कालही बोलत होती, मला वाटतं तो एक झी मराठीवर एक शो होता आणि तिथे ही कंटेस्टंट होती अनुश्री आणि हा मे बी जज म्हणून गेला तर राकेश, त्याच्याबद्दलही ही बोलत होती. तर नंबर 8वर अनुश्री, तर नंबर 7वर प्रभू आहे. नंबर 7वर प्रभू आहे. प्रभूचं पण जे आहे ना डबल खेळतोय, या बी ग्रुपला आणि त्या बी ग्रुपला. तर त्याचं जे मी सगळं रिव्ह्यूमध्ये सविस्तर सांगत असते, तुम्हाला वाटलं तर तुम्ही रात्री नक्कीच रिव्ह्यू बघा आठवणीने. मी रिव्ह्यूमध्ये सविस्तर याची चर्चा करत असते. आणि प्रभू नंबर 7ला, तर नंबर 6ला आहे राधा. तर या वीकमध्ये राधा जायचे चान्स फुल ऑन आहे. राधा या वीकमध्ये घरातनं बेघर होती, मला असं वाटतंय. तर नंबर 6वर राधा आहे. तर नंबर 5वर कोण आहे, तर नंबर 5वर आहे दीपाली सय्यद. दीपाली सय्यद या नंबर 5वर आहे. तर नंबर 4वर आहे सागर कारंडे. नी काल म्हणजे टास्क दरम्यान जास्त नाही दिसले ते, पण काल त्यांचा एक जोक आला समोर जो सचिनसोबत होत होता बेडरूम एरियामध्ये. तुम्ही बघितलं असेल की यांचं हे असंच चालू राहील, जे भानगडी चालू होता रुचिता तन्वी यांच्या त्याच्याबद्दल. नंतर सागर कारंडेला फुल ऑन सपोर्ट जो आहे पब्लिकचा मिळतो आहे. नंबर 3वर आहे करण सोनवणे. सोनवणे मावशी फोकस्ड इंडियन नंबर 3वर आहे. तर नंबर 2वर आहे दिव्या सरकार. नंबर 2वर आहे दिव्या शिंदे सरकार. आणि खूप छान खेळते दिव्या, पॉझिटिव्ह गेम खेळते, लोकांचा फुल ऑन सपोर्ट तिला मिळतो आहे. नंबर 1वर आहे रोशन भजनकर नंबर 1वर आहे. आणि रोशन बरोबर काल जे अनफेअर झालं त्याबद्दलही मला वाटतं रितेश देशमुख नक्की बोलते. आणि प्राजक्ताने जो बायस्ड संचालन केलेलं आहे त्याच्याबद्दल पण बोललं जाईल. पण रोशन भजनकरने काल 2दा राऊंड जिंकल्यावरही म्हणजे गोणी सकल्यावरही त्याच्या विरुद्धच हिने जो आहे फैसला दिला, याचा त्याचा ऐकून डिसिजन दिला. त्याबद्दल रितेश देशमुख प्राजक्ताची क्लास नक्कीच लावतील. आणि रोशनबरोबर त्या गोष्टी अनफेअर झाल्या असं वाटतं. तर रोशन नंबर 1ला आहे, नंबर 2ला दिव्या, नंबर 3ला करण, नंबर 4ला सागर, नंबर 5ला दीपाली, नंबर 6ला राधा, नंबर 7ला प्रभू, नंबर 8ला अनुश्री आणि नंबर 9ला रुचिता. बॉटमला या दोघी आहे.
तर हे होतं लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.